नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सुगंधित अंगण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून स्वच्छतेपासून शहर सुगंधित बनवण्याचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आलाय। उपमहापौर दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून या अभियानाची सुरुवात वाशी गावातून करण्यात आली। या उपक्रमाअंतर्गत गावठाणातील घरांसमोर अंगणे स्वच्छ व आकर्षक बनवण्यासोबतच सुगंधित फुलझाडांची लागवड करण्यात येत आहे। त्यामुळे परिसरात स्वच्छता टिकून राहण्याबरोबरच वातावरणात नैसर्गिक सुगंध दरवळणार आहे। वाशी गावात राबवण्यात आलेला हा प्रकल्प संपूर्ण नवी मुंबईत टप्प्याटप्प्याने राबवण्याचा मानस आहे। या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून शहर अधिक सुंदर आणि पर्यावरणपूरक बनणार आहे। नवी मुंबई केवळ स्वच्छ नाही तर सुगंधित शहर म्हणून ओळख निर्माण करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। संकल्पात स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहर याच्यासाठी नक्कीच तरतुदी आहेत आणि कुठलीही गोष्ट आता अर्थसंकल्प आपण मांडलेला आहे, याच्यातून प्रत्येक आता जे नानांनी उपमहापौरांनी आपल्या समोर आणलेलं आहे, नक्कीच प्रत्येक लोकप्रतिनिधी त्यांची इच्छा होईल की आपला प्रभाग ह्याच पद्धतीने स्वच्छ आणि सुंदर असावा आणि ते त्या पद्धतीने आपल्या येणाऱ्या सभांमध्ये ते ठराव मांडतील आणि एकूणच सगळ्यांचे प्रभाग म्हणजे 111 प्रभाग सुंदर आणि स्वच्छ सुगंधित करण्याचा जो उपक्रम इथून सुरू झालेला आहे तो पूर्ण नवी मुंबईवर आपण सुरूच ठेवणार आहोत आणि त्याची सातत्य सुरुवात वन टाइम प्लॅनिंग मी सेक्टर 15 CPD मध्ये केलेली आहे। अशा माध्यमातून एक एक सेक्टर एक एक गाव आपण स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यात हा अनोखा जो अभियान आहे त्याचाही सहभाग नक्कीच करणार। 27 मध्ये सुपर लीग मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी स्पर्धक म्हणून या ठिकाणी आज वाशी गावातून सुरुवात झालेली आहे आणि ह्या आज जो उपक्रम आहे सुगंधी अंगण अभियान, सुंदर माझं अंगण सुगंधी माझे शहर, आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज ह्या ठिकाणी आम्ही जी सुगंधी अंगण हा अभियान राबवलेला आहे तिथल्या नागरिकांनी स्वतः वचनबद्ध झालेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणाने त्या ठिकाणी वचनबद्ध होऊन सांगितलेलं आहे की जे आज सुगंधी अंगण जे आपण केलेलं आहे पुढील जबाबदारी असंच ठेवण्याची आणि सुगंधी ठेवण्याची, याची देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही आमची असेल आणि हेच या अभियानाचा आत्मा आहे। जनसहभाग, लोकसहभागातून हा जो भाग दत्तक म्हणून अभियान जे वापरकर्ते आहेत हा दत्तक घेणं म्हणजे माझं अंगण हे जे मी दत्तक घेणार आहे आणि याचं मी देखरेख ठेवणार आहे, हा ह्या अभियानाचा आत्मा आहे। आणि नव्या मुंबईमध्ये संपूर्ण नव्या मुंबईमध्ये ही एक लोक चळवळ आहे, सुगंधी माझ्या अंगण ही एक लोक चळवळ आहे असं या ठिकाणी आम्ही जातो। धन्यवाद। नमस्कार, मी ॲडव्होकेट मिकिता नीरज पाटील, वाशी गावातील स्थानिक रहिवासी आहे। सुंदर अंगण अभियान ही संकल्पना खूप छान सादर केलेली आहे। तसेच परिसरातील कामकाजी व्यवस्थित एकदम पार पाडलेलं आहे। आपण जसं शहराला आपला मानतो तसंच मग त्याचं साफसफाई स्वच्छता का ठेवत नाही, जसे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसेच आपली जबाबदारी आहे की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवावा, ही प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। जसं कोर्टात जाताना येताना सुगंधी जर वातावरण असेल तर मन प्रसन्न होतं व थकवा दूर होतं, तसेच नागरिकांना माझं म्हणणं आहे की त्यांनी आपलं स्वच्छ सुंदर परिसर ठेवावा व सुंदर स्वच्छ अभियान ही संकल्पना सादर करावी। एवढेच मी माझे बोलू शकतो। जय जय महाराष्ट्र। वाशी गावचे नगरसेविका प्रीती भगत मॅडम आणि आमचे उपमहापौर दशरथ भगत साहेब यांचे मी आभार मानतो की त्यांनी आमच्या वाशी गावची निवड केली सर्वप्रथम सुगंधी अभियानासाठी। आणि मी ॲज अ वाशी गावचे नागरिक म्हणून माझं उत्तरदायित्व बनतं की मी हे अभियान सक्सेसफुल कसं होईल भविष्यामध्ये, त्या दृष्टीने आम्ही सर्व वाशी गावचे नागरिक प्रयत्न करू आणि गणेश नाईक साहेबांच्या स्वप्नवत सुंदरतेतून हे शहर जे उभं राहिलेलं आहे ते अजून कसं काय पुढे नेता येईल, इव्हन नंबर 1ला कसं काय घेऊन जाता येईल, हे आम्ही वाशी गावचे नागरिक म्हणून आम्ही काळजी घेऊ। धन्यवाद। थँक्यू। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई।